हॅलो, वेलकम टू सेव व्लॉग्स। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सांबारची रेसिपी। अगदी सोपी आहे। यासाठी मी कढईत थोडं पाणी गरम केलं आहे, त्यामध्ये मी शिजलेलं वरण टाकलं आहे। माझं वरण हे थोडीशी मूग डाळ आणि तूर डाळ असं मिक्स आहे। वरण टाकल्यानंतर कन्सिस्टन्सीप्रमाणे पाणी टाकलं आहे आणि थोडी उकळी काढली। उकळी काढल्यानंतर चिंचेचा कोळ टाकला आहे। चिंचेचा कोळ म्हणजे गरम पाण्यात थोड्या वेळ चिंच ठेवून द्यायची, कुस्करून घ्यायची आणि जे पाणी होतं त्याला म्हणतात चिंचेचा कोळ। तो चिंचेचा कोळ टाकला आहे। त्याच्यानंतर त्यात आवडीच्या भाज्या टाकायच्या। मी टाकला आहे कांदा, टोमॅटो आणि बटाटा चिरून टाकले आहेत। थोडी उकळी काढली, त्यानंतर त्याच्यावर टाकायचं मीठ। हा आहे एव्हरेस्टचा सांबार मसाला, तो मी वापरते, तो टाकला आहे आणि थोडासा गूळ टाकला आहे आणि ह्याला पूर्ण चांगली उकळी काढून घ्यायची। दुसऱ्या साईडला आपण तयारी करणार आहोत फोडणीची। फोडणी पात्रामध्ये तेल घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी, हिंग, मेथीचे थोडेसे दाणे, कढीपत्ता आणि हळद ह्या गोष्टी टाकायच्या। फोडणी सांबारावर टाकायची। चर्र आवाज झाला की समजायचं तुमची फोडणी उत्तम प्रकारे झाली आहे। ह्या मिश्रणाला व्यवस्थित उकळी काढायची। आपल्या कन्सिस्टन्सीप्रमाणे त्यात पाणी ॲड करायचं। अशा प्रकारे तुमचं सांबार रेडी आहे। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय।